भोकरदन स्वस्त धान्य दुकानदारमार्फत चालू असलेली रेशन कार्ड धारकांची KYC मधून कुटुंबातील सदस्यांची नावे वगळण्यात येऊ नये याबाबत भाऊ फाउंडेशन पॅंथर्स आणि आम आदमी पार्टी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अनिल भाऊ पगारे, किरण कुमार आरके, शेख शाकिर गनी, शब्बीर मंसूरी, शेख साबेर, मुजाहिद खान, शेख समीर, जावेद शेख, जाहिद पैलवान, सिद्धार्थ इंगळे, रवी सुरडकर, शेख नसीम यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज 24 खबर भोकरदन प्रतिनिधी साबेर शेख यांचा रिपोर्ट। अधिकारी जय भीम, जय शिवराय, जय भीम। आज दिनांक 11/7/2024 माननीय तहसीलदार कार्यालय भोकरदन येथे आम्ही देण्यासाठी आलो असता आमचा विषय असा होता की स्वच्छ धान्य दुकानदार मार्फत चालू असलेली रेशन कार्ड धारकांची KYC मधून कुटुंबातील सदस्यांची नावे वगळण्यात येऊ नये याबाबत आम्ही भोकरदन तहसीलला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आमची KYCच्या विरोधात KYCला आमचा विरोध आहे। जी अनधिकृतपणे KYC चालू आहे एखादं शासनाचं कोणतंही KYCसाठी GR निघलेलं नसून त्याच्या व्यतिरिक्त जे राशन दुकानदार लोकांची फसवणूक करत आहे व जे अंडर 5 वर्षातील जे मुलं आहेत त्यांचे नाव राशन कार्डमध्ये असतानाही राशन कार्ड धारकाला दुकानदारांना विचारले असता दुकानदार म्हणतात की त्यांचे नावं KYC न झाल्यामुळे रद्द होणार आहे। असे लोकांना ते घाबरण्याचा प्रयत्न करत आहे व धमकी देण्याचा प्रयत्न चालू आहे। दुसरा मुद्दा असा होता की जे राशन घेतल्यानंतर त्यांना दुकानदार पावती देत नाही, ही पावती राशनधारकांना देण्यात यावी याकरिता आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो होतो। जय भीम, जय शिवराय, जय भीम।